नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. लोकशाहीच्या गुढीपाडव्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, विजय, आनंद आणि समृद्धीचा प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. अशातच हा दिवस आणखी खास करण्यासाठी आपल्यासोबत एक गोड जोडपं आलेला आहे. त्यांचं नुकतंच लग्न झालं आणि आपण सोशल मीडियावर त्यांचे लग्नाचे छान असे फोटो पाहिलेले आहेत. अर्थातच माझ्यासोबत आहे अभिनेता सिद्धार्थ किरीट आणि त्याची धर्मपत्नी मैथिली किरीट. मग दोघांचंही लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू. येस. आजचा हा गुढीपाडवाचा सण आहे आणि त्या दिवशी तोंड तर गोड झालंच पाहिजे आणि म्हणूनच आमच्या नैवेद्य या स्पॉन्सरकडून तुम्हाला एक छान असं गिफ्ट आलेलं आहे आणि त्यांनी तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत तुमच्या लग्नासाठी वगैरे. थँक्यू सो मच. थँक्यू नैवेद्य. खरं तर नैवेद्य या दुकानात आपल्याला विविध प्रकारचे ड्रायफ्रुट्स, बंगाली मिठाई आणि चॉकलेट प्रेमींसाठी विविध प्रकारचे चॉकलेट जसे की पेरू चिली चॉकलेट, आल्मंड सी सॉल्ट चॉकलेट, पंपाने चॉकलेट्स असे विविध चॉकलेट्स तिथे अवेलेबल आहेत. तर पुरणपोळी, दिल्ली चाट, टर्किश डिलाईट जसे की बलावा आणि विशेष म्हणजे 56 भोगचे बॉक्स देखील अवेलेबल आहेत आणि जास्त खरेदी केल्यानंतर गिफ्ट्स देखील मिळणार आहेत. तर घाटकोपर ईस्टला नैवेद्य हे दुकान आहे. तिथे जा, छान मिठाई आणि चॉकलेट्स घ्या आणि तुमचा दिवस गोड करा. सो छान अशी सुरुवात झालेलीच आहे. आपण छान गुढी देखील उभारलेली आहे. तर सुरुवात करूया उखाण्याने. नवीन जोडपं आहे म्हटल्यावर उखाणा तर झालाच पाहिजे आणि मैथिली खूप छान दिसतेस. पूर्ण पारंपरिक लुक आहे दोघांचाही, खूप छान दिसत आहे आणि एक छान सुंदर उखाण्याने सुरुवात करूया. येस, लेडीज फर्स्ट. तू आहेस अमेझिंग ॲक्टर, तुझं सिम्पल आहे कॅरेक्टर, आपल्या विवाहित जीवनाचा सिद्धार्थ तूच आहेस डिरेक्टर. वा वा, तिने पूर्ण फिल्म थँक्यू सो मच. टाकली आहे त्यामध्ये. पडद्यावर करत असतो मी कॉमेडी ऍक्शन, पडद्यावर करत असतो मी कधी कॉमेडी कधी ऍक्शन. मैथिली करत असते क्लिनिकमध्ये दातांचं इन्स्पेक्शन. वाव. मैथिलीच्या सुंदरतेपुढे होतं माझं डिस्ट्रॅक्शन. मैथिली तूच आहेस माझं लाईफ टाईम अट्रॅक्शन. वाव, छान रेडी केलं. तयार करून आला होता का तुम्ही? अगं खूप तयार केले होते, म्हणजे लग्नात खूप तयार केले होते. मग आता ते हळूहळू, म्हणजे तेव्हाच आम्ही असा खूप स्टॉक बनवून ठेवला होता. मला माहिती होतं की आपल्याला आता आयुष्यभर म्हणजे तुम्ही दोघांनी उखाण्यामध्ये तुमचं प्रोफेशन घेऊन टाकलेलं आहे. सो त्यामुळे खूप छान वाटलं. आणि आत्ताच कळलं, म्हणजे काही दिवसांपूर्वी देखील कळलेलंच आहे की मैथिली कॅनडामध्ये असते आणि तू मुंबईत असतो. तर हे कनेक्शन कसं झालं? कोणत्या स्टेशनला गाडी भेटली आणि कशी सुरुवात झाली खरं तर तुमच्या दोघांची? कॅनडा, इंडिया. डोंबिवली स्टेशन. डोंबिवली स्टेशन म्हणजे लिटरली, म्हणजे मी जे वेब सिरीज करत होतो त्याच्यामध्ये स्टेशन या रिलेटेड खूप गोष्टी होत्या, म्हणजे त्या ट्रेन हे सगळं. आणि खरंच त्या स्टोरीशीच रिलेटेड आमची खरी स्टोरी झाली. त्या वेब सिरीज मध्ये पण असंच होतं की एक मुलगी माझ्या आयुष्यात येते, एका रात्रीसाठी ती मला भेटते, त्या रात्री मला भेटते आणि आमचं प्रेम सुरू होतं तिथून. आणि खरंच लिटरली ती स्टोरी आमच्या आयुष्यात घडली. वा. तिथे मला ती पहिल्यांदा भेटली. त्याच्या शूटवर गेले आणि तिकडे जाऊन त्याला फर्स्ट टाइम बघितलं आणि फर्स्ट टाइम भेटलो आणि तेव्हापासूनच मला जेव्हा भेटला तेव्हाच नंबर एक्सचेंज वगैरे झाले होते. त्यानंतर हळूहळू म्हणजे त्यावेळेस ती आली आणि मग 1 महिनाभर होती मुंबईमध्ये. तर मग तेव्हा भेटीगाठी झाल्या, मग नंबर एक्सचेंज झाले हळूहळू. काही कॉमन फ्रेंड्स होते, मग त्यांच्या थ्रू आम्ही भेटलो आणि अशा प्रकारे मग मात्र रिलेशन कधी सुरू झालं तुम्हाला? केव्हा वाटलं की आपण आता रिलेशनशिप मध्ये आलं पाहिजे? मैत्रीला सुरुवात झाली होती, पण रिलेशनशिप मध्ये कधी आलात? म्हणजे असं वाटलं की नाही, आता आपण नात्याला सुरुवात केली पाहिजे? तेव्हाच, म्हणजे मी जायच्या आधीच तसं, म्हणजे एकमेकांना भेटून बोलून असं तशी सुरुवात झालीच होती. आणि मग ते कंटिन्यू मी तिकडे गेल्यावर, कारण मध्ये 8 महिने आम्ही भेटलो नव्हतो, ते 8 महिने आम्ही फोनवरच कम्युनिकेट करून ते असं आमचं रिलेशनशिप बिल्ड केलं आणि स्ट्रेंथन केलं. मात्र असं बोलत जातं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप खूप कठीण असतं. कसं आपण त्याच्यातून सफर होऊ, या सगळ्या गोष्टी असतात. तुम्ही एक्सपिरियन्स केलं या सगळ्या गोष्टींचा? राईट. काय अनुभव होता? म्हणजे गेले 4 वर्ष तर आम्ही आता एकत्र आहोत. असंच आम्ही आधेमध्ये भेटत असतो, पण आता अर्थात तिच्या चक्रा वाढतील, माझ्या पण चक्रा तिथल्या वाढतील आणि आता जास्त भेटीगाठी होतील. पण अवघड, कारण आमचं प्रोफेशन ऍक्च्युली तसं आहे की मी ऍक्टर आहे. सो माझे टाइम शेड्यूल्स, सगळे जे काही वर्किंग आवर्स आहेत ते खूप हेक्टिक आहेत. त्यामुळे मी इथे असलो आणि ही इथे जरी असली तरी मला कितपत तिला वेळ देता येईल
हे अवघडच आहे. बरोबर. सो खरं बघायला गेलं तर सोयीस्कर आहे. कारण बायको कटकट करणार नाही, अरे तू वेळ देत नाहीये, तू वेळ देत नाहीये. हे खरं तर माझ्यासाठी सोयीस्कर आहे. पण अर्थात मी खूप मिस करतो आणि ती सांगेल तिचं. हे खूप म्हणजे खूप डिफिकल्ट असतं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मेंटेन करणं आणि त्यानंतर मिस्टर मिसेस पर्यंतचा हा संपूर्ण प्रवास आहे. बरं तू कधी लॉंग डिस्टन्स नाही ना, त्यात परत आमचा टाइम डिफरन्स पण खूप आहे. हो. सो बेसिकली डे अँड नाईटचा डिफरन्स असल्यामुळे थोडंसं ते अजून डिफिकल्ट होतं. बट ॲटलिस्ट एवढंच आहे की मी उठते तेव्हा तो ऑलमोस्ट झोपत असतो, त्यामुळे तेव्हा आमचं बोलणं होतं आणि वाईस वर्स. पण तो टाइम कसा ऍडजस्ट करता तुम्ही? होतो म्हणजे मॅनेज झालं ते असं की आता कारण तुझं प्रोफेशन पण असं आहे की तिथे तुला 12 तास द्यावे लागतात. तिचं प्रोफेशनही असं आहे की तिथेही तुम्हाला टाइम आवर्स मॅनेज करताच येत नाही. सो त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतच असेल. मग आता कधी तू कॅनडाला जाऊन तिला सरप्राईज दिलेस, तू इंडियात येऊन त्याला कधी सरप्राईज दिलेस, असं काही झालं? कधी झालं? मी दिलंय त्याला सरप्राईज आणि मी त्याला प्रपोज केलं. म्हणजे त्यांनी आधी केलं. म्हणजे माझी स्टोरी सगळ्यांनीच बघितली पण हिची स्टोरी अजून त्या स्टोरीवर आपण येणारच आहोत. काय बोलते अजून ती स्टोरी सोशल मीडियावर आम्हाला तर सांगच. आता आम्हाला ती सांगत स्टोरी काय आहे. मैथिलीने प्रपोज केलेली स्टोरी आता आपल्याला कळणार आहे. मागच्या वर्षी मी म्हणजे त्याला सांगितलं की मी एक स्पेसिफिक तारखेला येते, पण मी ऍक्च्युली एक दिवस आधीच येणार होते आणि त्या दिवसासाठी त्याच्यासाठी मी एक ट्रेजर हंट प्लॅन केलं होतं, जे त्याचं स्टार्ट माझे फॅमिली, माझे कझिन्स सगळे त्यांच्याबरोबर होणार होतं. त्याला एक क्लू दिला पहिले. त्याला असं रॅन्डमली माझ्या आत्याकडे पाठवलं आणि म्हटलं की तिकडनं काहीतरी पिकअप करायचंय तर तू जा. तो तिकडे गेला. मग त्याला फर्स्ट क्लू त्यांनी दिला. आणि मग तिथून तो गेम चालू झाला. त्याला त्याच्यात लिहिलेलं की म्हणजे आपण आत्ता चालू करतोय गेम, पण उद्या मी जेव्हा येईन ना तेव्हा आपण ते ट्रेजर हंट फिनिश करू. सो तो खेळतोय असं तसं सगळं आणि मग तो एंड पर्यंत तिथे पोहोचला. ते एक लोकेशन जिथे आम्ही डिसाईड केलेलं, म्हणजे तिथे आम्ही त्या लोकेशनला आम्ही भेटलो होतो आणि तिथे जरा आमचं झालं होतं असं प्रेम. त्यानंतर आम्ही बरंच कुठे कुठे लॉंग ड्राईव्ह आणि रात्रभर फिरत होतो. मग तिथे खरं प्रेम आमचं सुरू झालं होतं असं म्हणू शकतो त्या फायनल लोकेशनला. मग तिथे पोहोचलो आणि मॅडमनी मला सरप्राईज दिलं आणि त्याच्या आधी ती ऍक्टिंग करत होती, अरे मी कॅनडात आहे, असं ब्लँकेट एअरपोर्ट फ्लाईट मध्ये घेऊन मी आता निघेन. मी त्याला चुकीची आयटिनरी पाठवली सगळं. म्हणजे ती सुद्धा ऍक्टिंग करू शकते. ऍक्टिंग सगळं ती ऑलराऊंडर आहे. बरं लग्न ही खूप मोठी गोष्ट असते. आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा एखाद्या रिलेशनशिपमध्ये असणं ही गोष्ट वेगळी आणि लग्न ही गोष्ट खूप वेगळी असते. पण कधी असं वाटलं की हाच माझ्या जीवनाचा जोडीदार आहे, हिच्याशीच मला लग्न करायचं, हे कधी मनात ठरवलं होतं? तसं तर डे 1 पासूनच ठरवलं होतं. जेव्हा म्हणजे आम्ही इंटरॅक्ट करायला लागलो वगैरे, तर मग माझ्या मनात तरी असंच होतं की लग्न मला ह्याच्याशीच करायचंय, हाच परफेक्ट आहे माझ्यासाठी. असं सिद्धार्थ, तुझ्या मनात काय ग्लू होतं? म्हणजे एक ड्रीम गर्ल असते ना आपल्यासाठी की ही अशीच मुलगी मला बायको म्हणून हवी. नाही म्हणजे खरंच असं शाळेपासून ना एक आपला एक चॉईस असतो बघ की अशी मुलगी आपल्याला आवडते. मग ते माझ्या एक असतं चौकटीत बसलेली ना, ती खरंच अशीच होती. म्हणजे ती अशी एक नाजूक छोटी गोरी हे मला एक ठरलेलं होतं. आणि हिला बघता क्षणी असं आलं की अरे पण हे मिलनी तो चाहिए. कॅनडा, इंडिया हे सगळ्या गोष्टी, त्यामुळे असं फार. पण ते लगेच झालं ना तुमचं? हो झालं, पण लग्नला 4 वर्ष झाली ना. म्हणजे ते सगळं गोष्टी डोक्यात की लॉंग डिस्टन्स कसं करणार या सगळ्या. पण ते बघता क्षणी प्रेमात तर पडलंच होतं. फक्त होकार किंवा मला माहित नव्हतं हिचा पण होकार आहे, एवढं म्युच्युअल असेल आमच्या दोघांचं असं माहित नव्हतं. पण तू कधी इन्सिक्युअर नाही झालेस? म्हणजे हा एकतर सिद्धार्थ ऍक्टर आहे आणि त्यात तुमचं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप, कधी इन्सिक्युअर अशी काही काय बोलतेस? अरे ही अशी म्हणजे नक्कीच काहीतरी असं छान किस्सा शेअर करणार. नाही, किस्सा असं काही नाहीये, बट होतं इन्सिक्युरिटी. असं कधी झालं होतं, आठवतंय काही? बरेच. अरे सतत भांडण नाही, इनसिक्युअर म्हणजे या गोष्टींना घेऊन की ती अशी एक थोडीशी आपली एक बोलत नाही. मला कळतं, अच्छा मला कळलेलं असतं की तू काय करतो. एखादा सीन कुठला तरी रोमॅन्टिक झाला आमचा कुठला तरी सिरियल मधला, मग हिच्याकडून मला लगेच आपण रोजचं करतो ना, आपल्याला कळत नाही आज असा सीन झाला का, अच्छा आज टेलिकास्ट हे झालं का. मग अच्छा हिच्या रिॲक्शन म्हणून कळतं, अच्छा हो आपण तो आज सीन टेलिकास्ट झालाय, असं झालंय. तिला माहिती की ते खोटं आहे खरं, हे सगळं माहिती असून पण तरी थोडंसं असं होतं. कुठे एकदम हात पकडला त्या कुठल्या हिरोईनचा की मला अरे नको. म्हणजे मी समजू शकतो, मी हिच्या जागी असतं तर मी पण माझं पण हेच झालं असतं यार. मी लकीली
ती फक्त हात म्हणजे ती हात नाही, ती लोकांच्या तोंड check करते. पण कधी अशी भांडणं झालीत का तुमच्यात? म्हणजे तू तू कॅनडाला हा. आहेस, तू इथे आहेस आणि भांडणं झाले तर कधी मनवलं इथून फोनवरून वगैरे असं कधी कितपत झाले? म्हणजे हा, हा. खूपच रुसली आहे आणि काय करायचं हा. असं कधी अगं झालं? माझ्याकडे ना तिथलं फार असं काही माहित नाहीये मला. आपलं खूप सोपं आहे इंडियामध्ये. तिथे काहीतरी ऑर्डर करणं, तिथे काहीतरी एकतर डॉलर्स मग हे ते हा. अशा खूप गोष्टी आहेत. ही करू शकते, त्यामुळे मी केलं पण आहे हिने भरपूर वेळा की काहीतरी सतत ऑर्डर कर, मग अच्छा हे मग एक काहीतरी केकच आण, असंच कर तसं कर. म्हणजे मला खूप सासू अवघड सरप्राईज जातं. मला वाटतं मैथिलीच देते. मैथिली देते आणि मी इथे आल्यानंतर सरप्राईज देतो. बाबा तुला कॅनडात राहायला आवडतं का मुंबईत जास्त राहायला आवडतं? इकडे मुंबईत. आणि आधी पण आवडायचं मला, हा. आणि आता तर आता ऑब्व्हियसली reason आहे. लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे त्यामुळे स्पेशल तर असणारच आहे. घरी पुरणपोळी हे सगळं बनतं की नाही? तुला येतं का बनवता? हम्म. नाही, हो तीच बनवणार आहे आता. घरी काय तयारी करून आलीयस? काहीच नाही. सिद्धार्थच्या हसण्यावर मागे काय आहे? अगं नाही, तिने आल्या आल्या ते शिरा. असतात ना काय काय कार्यक्रम आणि ते सगळ्या हा. गोष्टी, तर तिने शिरा बनवून दिला मला. शिरा गोडाचा- शिरा. गोडाचा गोडा शिरा. थोडासा गोडाचा काहीतरी शिरा. बनवावं लागतं ना मग घरी आल्यावर. पुरणपोळी येते तुला बनवता? येईल ना. म्हणजे मास. ट्राय करू शकते इन्स्टंट हम्म. केलं तर, बट अशी स्वतःहून नाही येत मला. जाऊ दे, मला पण फार काही आवडत नाही त्यामुळे नाही आवडत. ठीकच आहे. मग ठीक आहे चालेल. मग काय तिला जे हरकत येतं ते मला आवडतं. नाही. किती प्रेम किती प्रेम. बरं लग्नाबद्दल बोलायला गेलं तर लग्नाचे संपूर्ण आउटफिट्स देखील खूप छान होते आणि खूप छान एन्जॉय करत होतात तुम्ही लग्न, असं म्हणायला हरकत नाहीये. पण मात्र जेव्हा आपल्या लग्नाच्या विधी सुरू असतात, मंगलाष्टका सुरू असतात, या सगळ्या जेव्हा गोष्टी असतात ना, ते आपल्या मनामध्ये एक वेगवेगळे मुवमेंट्स रिक्रिएट होत राहतात. तेव्हा मनात काय चालू होतं ज्यावेळेस 7 फेरे घेत होतात, मंगलाष्टका सुरू होत्या? माझं तर असं झालं, तर पटकन चला चला लग्न हार घालायचंय, पटकन मंगळसूत्र घालायचंय, असं झालं होतं की कधी बायको हिला बनवतोय याची घाई लागली होती मला. आणि बाकी इमोशनल मोमेंट होता दोघांसाठी पण, की एक 4 वर्षाची जर्नी फायनली आम्ही एकत्र येतोय, एक ऑफिशियल टॅग लागतोय. इमोशनल मोमेंट तो होता. मला मंगळसूत्र घालेल हा माझ्यासाठी सगळ्यात एकदम इमोशनल हे होतं माझ्यासाठी मोमेंट. कारण त्या गोष्टीची खरंच तो म्हटला तसं आम्ही खूप खूप वाट बघितली, आणि जेव्हा तो घालत होता तेव्हा मला ऍक्च्युली असं रडायला येत होतं. हो. मला तर म्हणजे, आणि मी त्याला त्या दिवशी पण जेव्हा बघितलं, बाकी कुठल्या इव्हेंटपेक्षा तेव्हा जेव्हा आम्ही तिथे समोर त्या ह्याच्या इथे होतो तेव्हा म्हणजे मला दुसरं काहीच दिसत नव्हतं, हा. फक्त तोच दिसत होता मला. आणि मला पण आसपास बाकी आता पण. काहीच नाही. इतकी- संगीतचे व्हिडिओ पण पाहिले आम्ही. म्हणजे त्या विधीच्या ह्याच्यातच असं झालं की यार परत सतत हो, आपण करूया परत. लग्न. म्हणजे मला खरंच असं नव्हतं करायचं, पण ते आठवलं ना तर असं वाटतं की यार बरं झालं आपण केलं आणि परत करूया, असं मला इच्छा होते कधी कधी. बरं, लग्नापर्यंत पोहोचण्याचा निर्णय तुमच्या दोघांचा होता, ही गोष्ट आहेच. मात्र तुम्ही अंडरस्टँडिंग असणं, ह्या सगळ्या गोष्टी होतातच. मात्र इमोशनली टच तुम्ही एकमेकांसोबत किती आहात? म्हणजे आता ते प्रेम आहे म्हणल्यावर इमोशनल अटॅचमेंट आहेच, की त्याच्यासाठी काही वेगळे एफर्ट घ्यायला लागत नाहीत. माहिती आहे की म्हणजे मॅडम बेसिक छोट्या छोट्या गोष्टी. आता कधी मी त्याच्या रात्री कधी कॉल केला तरी पण तो म्हणजे फोन उचलतो जेव्हा मला असं काही बोलायची इच्छा होते. आपल्याला नुसतं कसं ऐकायला फक्त आवाज ऐकला, आता एवढं लांब होत नुसतं आवाज ऐकायची इच्छा आहे, तरी पण तो झोपेतून फोन उचलतो, बोलतो, परत झोपतो. सो तेवढं म्हणजे असं एक आहे, नाही बाबा हो आहे, मी लांब आहे तरी सुद्धा तो आहे माझ्यासाठी. म्हणजे आम्ही अख्खी लग्नाची तयारी पण अशीच केली, कारण ही जेव्हा हिच्या इथे रात्र व्हायची तेव्हा आपल्या इथे दिवस असायचा. मी सगळं शॉपिंग आणि हे सगळं मीला खूप त्रास द्यायचो त्यामुळे आणि लग्नासाठीच नाही कधी पण ती. पण तू लग्नाच्या किती दिवस आधी मुंबईत आली होतीस? 15 दिवस 15 max. 15 दिवस आधी आले. बापरे. हो. म्हणजे तू सगळी तयारी तूच केली होतीस? नाही असं नाहीये, तिने थोडे दिवस महिने आधी आली होती तेव्हा पण फार केलं होतं काम, आणि थोडं राहिलेलं जे काय छोटं होतं ते सगळं. आणि आल्यानंतर तिला पण खरं तर असा वेळ नाही मिळाला, की आपण म्हणतो की लग्नाच्या आधी आपण खूप आराम करतो, मग सगळं असं छान फेशियल आणि हे ते काही नाही, काहीही केलेलं नाही आम्ही असेच चला काम. माझं शूटिंग चालू होतं, तर मी शूटिंग मधून डिरेक्ट जातोय, असं सगळं काम लग्न असंच झालं. आता तू किरीट फॅमिलीमध्ये आलेली आहेस, किती रुळली आहेस त्यांच्या फॅमिलीमध्ये, त्याच्या घरच्यांसोबत कसा छान बॉन्डिंग आहे तुझा, काय सांग? ते तर मी आधीच हे बॉन्ड झाले होते त्यांच्याबरोबर. आधी जेव्हा त्याच्या घरी फर्स्ट टाइम गेले तेव्हाच मला घरातच असं कोणी फील नाही करू दिलं की म्हणजे तू कोणीतरी वेगळी आहेस. जेव्हा फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केलेलं तेव्हाच मला असं म्हणजे माझ्याच घरात आहे असं वालं जे फील आलं ना, तेव्हाच मी झाले बॉन्ड. त्यामुळे आता असं काही वेगळं वाटत नाही. त्याचे आई बाबा, त्याच्यानंतर त्याच्या दोन्ही बहिणी, त्याचे दोन्ही नेफ्यूज, ते सगळे एकदम एकदम इतके
म्हणजे तेव्हाच Sweet आहे लग्न ना, म्हणजे झालं हा. नव्हतं तेव्हाच मामी तेव्हा- म्हणायला सुरुवात झाली होती त्यांच्याकडे. मी बायको नव्हतं म्हणत पण ते मामी मामी करायला सुरुवात झाली अच्छा होती. भाचे हो. वा, वा. So ते झालं होतं ऑलरेडी आणि फॅमिलीवर आणि मला पण तिचे भाऊ तिचा आधीपासूनच ओळखीचा होता. सो तसं फॅमिली सारखं झालं होतं ऑलरेडी. फार काही कष्ट नाही घ्यावे लागले. बरं ते समजा आतापर्यंतचा तुम्ही दोघं एकमेकांना नक्कीच ओळखत असाल, काय कोणता बदल मैथिलीने तिच्या स्वभावात किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये करायला हवा आणि सिद्धार्थने त्याच्यामध्ये कोणता बदल केला पाहिजे असं तुला वाटतं? बदल सांग काहीतरी तरी असेल. सांग बिंदास. नाही मी काही बोलत तुला. सांग. असं अरे? नाही आठवत मला, तू सांग आधी. काय बदल तुझ्याकडे आहे बऱ्याच गोष्टी. नाही ग आत्ता असं सुचत नाही पण मला असं वाटतं की डिसिजन मेकिंग लवकर व्हायला पाहिजे. दॅट्स इट. डिसिजन मेकिंग थोडा वेळ लागतो की तेवढं एक लवकर व्हायला पाहिजे. दोघांमध्ये काहीतरी आम्ही कुठेतरी आता काहीतरी डिसिजन घेत असू तर ते पटकन व्हायला हवं. आणि मला असं वाटतं त्यांनी जरा माझं म्हणजे मी जे बोलते ते पूर्ण ऐकून घ्यायला पाहिजे. हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. पुरुषांचा हा. सगळ्याच पुरुषांचा प्रॉब्लेम आहे असं म्हणायला हरकत नाही. मी इथे बसतो तू इथे बसतो इथे बस. बरं आपण आहे ना एक रॅपिड फायर गेम खेळूया. येस. कोण जास्त शॉर्ट टेम्पर्ड आहे? मला असं वाटतं सिच्युएशन हा. डिपेंड आहे. तसे आम्ही दोघंही आहोत. म्हणजे But कधी कधी कुठल्या एकदा ती situation एकदा मी वर? असं डिसाईड करून आता आजचा दिवस तू उद्याचा दिवस मी. म्हणजे असं ठरवून हो सर्वात आधी सॉरी कोण म्हणतं? ऍक्च्युली मी म्हणते ही म्हणते. रेडी व्हायला कोण वेळ लावतं? मी. ही वेळ लावते. सर्वात जास्त फुडी कोण आहे? ही खूप पुढी आहे. दोघांपैकी कोण जास्त रोमॅन्टिक आहे? ही बापरे नाही, तो पण सिद्धार्थ. आहे. मी आहे पण माझ्यापेक्षा तर तू जास्त आहेस ना. दोघांपैकी कोण जास्त खर्च करतो? ही दोघांपैकी कोण जास्त लेझी आहे? हे ही पण मी. तू काही सांगितलं होतं का हेच प्रश्न ज्याच्यात मी आहे तेच प्रश्न मला विचार. सिद्धार्थ चिडल्यावर कसं रिॲक्ट होतो? हो असं लास्ट. बॉम्ब. मैथिली चिडल्यावर कशी रिॲक्ट होते? ती बोलतच नाही. ती गप्प होऊन जाते. ती रुसते झोपते एका साईडने समजा असं त्या कुशीत वळून झोपून जाणार असं. बरं तुला मैथिली सगळ्यात जास्त वेस्टर्न लुक मध्ये आवडते का ट्रेडिशनल लुक मध्ये आवडते? याच्या आधी मला लग्नात ही वेस्टर्न मध्ये आवडायची पण आता ट्रेडिशनल मध्ये आवडायची. मंगळसूत्र वगैरे घालून एकदम सुंदर दिसते. मात्र मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमची पहिली डेट आठवते का? कुठे गेला होता दोघं एकत्र? पहिली डेट सांग. पहिली डेट म्हणजे अशी डेट डेट ठरवून नव्हती ती पण ती डेट झाली. जेव्हा मी इकडे फर्स्ट टाइम आले होते कॅनडाहून तेव्हा जेव्हा आम्ही भेटलो फर्स्ट जिथे तिने मला प्रपोज केलं ना जिथे ज्या प्लेसवर सो तिथे आम्ही पहिले भेटलो. मग त्यानंतर आम्हाला एकमेकांना सोडावं असं वाटत नव्हतं. रात्र झाली होती बरं का 2 वाजले होते पण तरी आम्हाला असं वाटलं की यार अजून थोडं टाइम स्पेंड करू शकतो. आणि बरेच जण होते आम्ही दोघंच नव्हतो. सो आम्ही आता दोघं जाऊ शकत नव्हतो कारण असं कसं ना असं तर काही करून मग त्या सगळ्या लोकांना आम्ही त्यांची वरात घेऊन आम्ही अख्खी मुंबई फिरायला निघालो होतो. बापरे सगळे जण. सगळे जे कोणी होते ते सगळे सगळीकडे पूर्ण फिरतोय. मरीन्स फिरलो तिथे बसलो छान टाइम स्पेंड केला मस्त. आणि तेवढा खरं तर पहिल्यांदा ओळखायला मिळालं दोघांना एकमेकांना. मग त्यानंतर झालं तिथे 5 वाजले काहीतरी 5 वाजले मग तिथून तरी आम्हाला काही सुटे नाही एकमेकांची साथ. मग म्हणजे त्याच्यामध्ये ते बाकी सगळे गेले निघून. हा मग त्यांना आम्ही कळवलं जरा मी सोडतो म्हणलं डोंबिवलीला. ते पण जाणार होते डोंबिवलीला पण मी थांबले ह्याच्याबरोबर थोडा अजून वेळ स्पेंड करण्यासाठी. म्हणजे जेव्हा कॅनडाला मैथिली जात असेल तू कधी सोडायला गेला असशील एअरपोर्ट वगैरे तेव्हा मुवमेंट कशी असते? काय वाटतं? मला तर रडायलाच येतं. हो म्हणजे दोघांचं असंच होतं. आणि आता तर खूप अवघड गेलं. आता लग्न झाल्यानंतर ती गेली तेव्हा असं खूपच त्रास होत होता की पण आहे आता काय. सो पण असं काय वेगळेपणा वाटतंय की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नंतर आता नवरा बायको झालो काय वेगळेपण आहे? किती जबाबदारी आहे? राईट. मला तर दरवेळेस आरशात बघितल्यावर मंगळसूत्र अजून जास्ती हे होतं रिअलायझेशन. बट ओव्हरऑल आमच्या असं एकमेकांच्या म्हणजे रिलेशनशिपमध्ये तसा तर काही ॲज सच फरक नाही. फक्त मेंटली किंवा बॅक ऑफ द माइंड आता माहिती आहे ना की अरे आहे. आणि दुसरी गोष्ट आम्ही एकदम ऑफिशियली सगळीकडे हे करू शकतो. तो एक मेन डिफरन्स आहे.
याआधी तुम्ही सोशल मीडियावर तुमचे कोणतेच पोस्ट वगैरे नव्हते, नाही. डायरेक्ट जे प्रपोजचेच पोस्ट होते. तिथून असं सुरू. सिक्रेट का ठेवलं होतं? अर्थात म्हणजे असं काय नजर नको लागायला होती आम्हाला की यार कारण की आता इतकं सोशल मीडिया ऍडिक्ट झालेला आहे, त्यात आपण ते रिलेशनशिप जपून ठेवणं, सिक्रेट ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आता बघायला गेली. आम्हाला म्हणजे असं होतं की एकदम असंच जेव्हा बंपर पाहिजे की काहीतरी खरंच ऑफिशियली आम्ही एकमेकांना प्रपोज जेव्हा करू तेव्हाच ते टाकणं महत्वाचं आहे. की ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असं नको, त्याला काही अर्थ नाहीये. बायको किंवा वा. एक होणारी बायको. तर फोनमध्ये नाव काय सेव्ह केलं दोघांनी एकमेकांच्या? मला सिद्धार्थ. बदलायचं ऍक्च्युली. मी लग्नानंतर म्हणतो बदलायचंय मलाही तिचं. कधीपासून, पण मग मला हो. ते होतच नाही. मी तरी आता अजून बदलू आम्ही. सिद्धार्थच आहे माझ्या ह्याच्यात तर MDB असं आहे, मैथिली धनंजय भोसेकर असं तिचं एक MDB. तिचं मला वाटतं तेच येतं कधी हे केलं तर मी तेच सेव्ह करून ठेवलं होतं तेव्हा. ते अजूनही तेच आहे. मला एक आता गोष्ट आठवली, आपण आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये असं आहे की लग्नानंतर मुलीचं नाव बदललं जातं. तुझ्या डोक्यात आहे असं काही मैथिलीचं नाव बदलावं हो वगैरे? का? काय असेल बदललं तर काय खूप त्रास देतो तिला, खूप त्रास देतो. अख्ख्या लग्नात मी हिला खूप त्रास दिलाय सगळ्या. तिच्या घरातले पण तिला त्या नावाने चिडवायला लागले आणि मी नाही. उगाच यायचा म्हणजे मला काही असं हे नाही. तिला मला आवडत हे- नाही ना. मला आवडत नाही कोणतं म्हणून. कोणतं? कादंबरी. ते छान नाव आहे कादंबरी. खरंच खूप मैथिली अरे बघ. जास्त छान आहे. खूप छान नाव आहे कादंबरी, फक्त स्पेलिंग मोठी होईल एवढंच. कादंबरी. नाही, मैथिली छान आहे. तू माझी कादंबरी. वा. नाही मैथिली. मी तिला त्रास देण्यासाठी उगाच एक हेमांगिनी असं काहीतरी एक विचित्र नाव. हे नव्हतं कादंबरीत आम्ही चांगलं आमच्या होतं. मुलांची नावं पण अशीच काही ठरवत असतो उगाच काही की हे छान वाटेल. सध्या काय चाललंय आपल्या मुलाचं नाव सांग ना. बरं, सिद्धार्थ ऍक्टर आहे, सो तुला पर्टिक्युलरली असं काय वाटतं की सिद्धार्थने ही भूमिका साकारली पाहिजे? असं कधी तुमच्यामध्ये डिस्कशन होतं की सिद्धार्थ तू ही भूमिका करणार, तुझी इच्छा कधी त्याच्याकडे व्यक्त केलीस? काय वाटतं हे नाही सांगितलं त्यांनी मला. नाही, असं काही नाही. म्हणजे मला तर असं आहे की त्यांनी प्रत्येक टाईपची ऍक्टिंग करून हे करावं असं मला Versatile. वाटतं. हा, वर्सेटाईल. आणि त्याच्यात आहेत ते टॅलेंट तर 100% आहे. त्यामुळे त्यांनी थोडंसं अजून एक्सप्लोअर करावं किंवा बाकीच्यांनी त्याला अजून एक्सप्लोअर करावं. हे वा. जास्ती आहे. त्यामुळे त्याच्यात डेफिनेटली ते टॅलेंट पण आहे, ती पोटेन्शियल पण आहे. फक्त ते ऑपॉर्च्युनिटीची वेट करते. येस, नक्कीच येईल ती दुसरी Thank you. ऑपॉर्च्युनिटी. बरं, एक शेवटचा प्रश्न. आजकाल लग्न हे खूप स्पेसिफिकली खूप मोठी गोष्ट आहे आणि ते टिकवणं त्याहून खूप मोठी गोष्ट आहे. सो त्यासाठी तुमच्यासाठी लग्न हे डेफिनेशन काय आहे जे तुम्ही प्रेक्षकांना सांगू शकता? लग्न हे म्हणजे त्या दिवसापुरतं नाहीये, तर मला वाटतं त्या जन्मापुरतं पण नाहीये. ती व्यक्ती एकदा तुमची झाली की ती 7ही जन्म माझ्यासाठी तरी आमच्या दोघांसाठी तर असंच वाटतं की नाही हेच पाहिजे असंच आहे. म्हणजे भले किती संकट येऊ दे काही येऊ देत काय सगळं काही छान कुठल्याही- नसणारच आहे. कुठलीही मोमेंट ही काही फक्त छानच नसतं, त्याच्यात दुःख जे काही असेल ते सगळंच कुठल्याही- येणार आहे. कुठलेही म्हणजे सिच्युएशन असो, त्या सिच्युएशन मध्ये एकत्र राहायचं आणि ते एकत्र फेस करायचं. सो तुमच्या दोघांच्याही सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी लोकशाही मराठीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही इथे आलात आमच्यासोबत. गुढीपाडवा हा दिवस खूप छान साजरा केला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू हॅपी गुढीपाडवा. हॅपी गुढीपाडवा. तर गुढीपाडव्या विशेष कार्यक्रमात वेळ झाला इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारांसहित. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.